कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माया, जमतील ना ग तुला सगळे विधी करायला? जमणारच। हे साडीचे सगळे रिच्युअल्स मी पूर्ण करणार आहे। आता माझा जीव गेला तरी चालेल, तरी मी हे सगळं जिंकणारच आहे। हे बाई, मरणाच्या गोष्टी करू नकोस बाबा, या साध्या विधी आहेत। या साडीला घेऊन आपल्या घरात काही महत्त्वाचे कार्यक्रम होणार आहेत। त्यात जर का तू कुठेही कमी पडलीस तर तुझ्या मनात वेदाबद्दलचे विचार येतात ना, ते मी तुझ्यासोबत प्रत्यक्षात करेन। नाही आत्या, अथर्वशी लग्न करणं हा माझ्यासाठी जीवन मरणाचाच प्रश्न आहे। डोंट वरी, सगळे विधी मी चुटकीसरशी पूर्ण करेन। म्हणजे असे? मला माहित होतं की एक ना एक दिवस अथर्व सोबत मला सगळी विधी पूर्ण करायचे आहेत, त्यामुळे मी आधीच सगळं समजून घेतलेलं। कारण की अथर्व माझा होता, केवळ त्याच्यासाठी हे सगळं केलं। तुला सावलीसारखं वागवलं ना, तेच मुळात चुकलंय माझं। एवढा मोठा विश्वासघात करशील असं वाटलंही नव्हतं का तेव्हा? पण कितीतरी वर्षच लोटली आहेत आता याचं। लक्षात तरी असेल का तुझ्या हे सगळं? सगळं लक्षात आहे। अंबिकाने अथर्वसाठी केलेले सगळे रिच्युअल्स म्हणजे लक्षात आहे। आणि एनी रिच्युअल्स काय आहेत हे विधी? साधे खेळ आहेत, असे पूर्ण करेन। मूर्ख माया, खेळ वाटला हा सगळा? खेळ नाहीये हा, परंपरा आहे ही। अंबिका, तू रामपुरे घराण्याची सून होणार आहेस। लग्नाच्या वेळेस ना आमच्या इथे काही विशेष परंपरा असतात, त्या तुला पाळाव्या लागतील। हो, म्हणजे सून म्हणून सगळं करेनच ना मी। नो 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 नो, तू झाल्यानंतर नाही, त्याआधी आमच्या इथे ना काही विशेष रिच्युअल्स असतात, त्या रिच्युअल्स तुला कराव्या लागतील। लग्न आधीच? येस। आमची जी कुलदैवत आहे ना, तिची मानाची साडी असते, ती साडी मी विधीच्या दिवशी लपवणार आणि सूर्यास्त व्हायच्या आधी तुला ती साडी शोधून काढायची। जर तू असं नाही करू शकलीस तर आपलं लग्न कॅन्सल सुद्धा होऊ शकतं। भैया, येस। ही काय अशी वेगळीच रीत आहे? म्हणजे मी तरी पहिल्यांदाच ऐकते असं काहीतरी। हो अंबिका मॅडम, हे रामपुरे घराणं आहे, इथे काहीच नॉर्मल नसतं, सगळं वेगळं असतं। काही प्रॉब्लेम आहे? अंबिका, डोंट वरी, ती साडी शोधण्यासाठी मी तुला हेल्प करेन। हो, एवढं इझी नाही, पण बघू तुम्हाला जमतंय का ते। अनन्या, बॅग घेऊन कुठे चाललीस? बाबा, एक सेमिनार आहे पुण्यात MBAचं। आम्ही सगळे स्टुडंट्स चाललोय, सो त्यासाठीच पुण्याला निघालीये। आपल्या घरात साखरपुड्याची तयारी चालू आहे अनन्या, अथर्व आणि मायाच्या, त्यासाठी तू इथे हजर असणं आवश्यक आहे। आय नो, पण मला सेमिनार अटेंड करणं इम्पॉर्टंट आहे। तुझ्या अथर्व दादाच्या लग्नाचे विधी पण आहेत, त्यावेळी तू इथे असणं अत्यंत आवश्यक आहे अनन्या। बाबा, तुमची परमिशन असेल तर एक बोलू का? ये बस। बोला, काय झालंय? परमिशन मागावी लागते असं एवढं काय बोलायचं? खरं तर मला हे आधीच बोलायला हवं होतं, पण अथर्व दादाचं लग्न मायाशी व्हावं असं मला नाही वाटत।
का वाटत नाही? का ते माहित नाही, पण अथर्व दादासाठी माया मला योग्य वाटत नाही. अनन्या, अथर्वसाठी मायाची निवड तुझ्या आईने केली आणि मंजिरीच्या चॉईस विषयी शंका घ्यावी अशी वेळ आजपर्यंत तरी कधी नाही आलेली. नाही, मी आईच्या चॉईसवर शंका घेत नाहीये. फक्त मायाचा स्वभाव चांगला नाहीये बाबा. अनन्या, इतके दिवस ती आपल्या सोबत आपल्या घरात राहतीये. तिच्या स्वभावात खोट काढावी अशी कुठलीही गोष्ट मला तरी आजपर्यंत दिसलेली नाही. बरं, वेदाची इतकी उत्तम काळजी घेते ती. मी जे बोलतेय ते घरात कोणालाच पटणार नाही हे मला माहितीच होतं. नाही बाबा, म्हणून मी तुमच्याकडे परमिशन मागितली बोलायच्या आधी. एनिवे, मला सेमिनारला जावं लागेल. सॉरी बाबा, प्लीज थांबू नका. येते मी. मंजिरीचा निर्णय योग्य आहे हे लवकरच तुला कळेल अनन्या. आणि त्यावेळेला कुणाचीही परवानगी न मागता तू मंजिरीला सॉरी म्हणशील. ही परंपरा रामपुरेंच्या घराण्यात खूप आधीपासून चालत आलेली. आणि ही फक्त परंपरा नाहीये, तर त्यामागे एक हेतू सुद्धा आहे. घरात कुठलीही अडचण आलेली असताना घरातल्या सुनेला त्याच्यावर मात करता यायला हवी. हे घराच्या सुख समृद्धीसाठी फार गरजेचं आहे. हे सगळं तिला जिद्दीने करता यायला हवं. मगच संसार यशस्वी ठरतो. आणि हे करण्याची क्षमता तिच्यात आहे का नाही हे पाहण्यासाठी ही परंपरा आहे. आय ट्राय माय बेस्ट मॅडम. तू करशीलच ग, म्हणून तर वहिनीने तुझी निवड केली आहे. आई, या मायाने ना गोड बोलून सगळ्यांना अंधारात ठेवलंय. खरं तर एक क्षणभर सुद्धा इथे उभं राहण्याची लायकी नाहीये हिची. आणि तुम्ही हिला या घराची सून करून घेताय. ऐका ना, अजूनही वेळ आहे आई. प्लीज या मायाचं अथर्वशी लग्न लावून देऊ नका प्लीज. वहिनी, सुरू करूयात विधी. ओ, साडी तुम्हाला नाही लपवायची आहे, नवरदेवाला लपवायची. माहितीये मला. मग हो, पण आपला नवरदेव अथर्व कुठे आहे? नाही म्हणजे आपण उत्साह दाखवतोय, अथर्व लपवणार आहे का साडी? का नाही लपवणार? आपल्या रामपुरे घराची इतकी महत्वाची परंपरा आहे, अथर्व कसं पूर्ण करत नाही मी बघतो. हा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.